माझा खेळ आहे आणि मी ज्याची हरेल त्याची गाडी पकडल्याशिवाय मी राहत नाही आणि मी 2 घोड्यांबरोबर मी खेळतो, घोडा बैलाची मी खेळतो. हे लोकांची सारखा मी आज आपला सर्वांनी खूप मोठी शर्यत जिंकलेली आहे आणि एमएच किंग जो त्याला बोलतात ना, तो त्याच्या नावाने त्यांनी सिद्ध केले. त्यानंतर दुसरा जो शर्यत होती गुगली आणि सोन्या, खूप मोठी जोडी होती आणि त्या जोडीला आज आपण मागे टाकून विजयाचा गुलाल घेतला. काय बोलू शकता? खूपच आनंद आहे, कारण की आम्हाला सोन्याची गाडी मारायचीच होती आणि गुगली देखील आमचाच बैल आहे. आमची आणि गुगलीची शर्यत होणार नव्हती, पण काही कारणास्तव ती शर्यत झालेली आहे. दोन्ही मालकांमध्ये म्हणजे असं बोलणं झालेलं आहे की आपली शर्यत नाहीये, सोन्यावरची सर्जा शर्यत आहे. आणि सर्जाला जो नाव दिलाय जनतेने, आज 15 वर्ष बैल पळतोय, नुसतंच नाही नाव दिलंय मुंबई किंग सर्जा. आज मागच्या अड्ड्यात सर्जाने थोडा आमच्या चुकीमुळे मार खाल्लेला, तर सोन्या नाशिकवर नाही येतो. सोन्या देखील आम्ही देखील पळवलेला आहे, पण जी सर्जाची पदवी आहे ती कॉपी करण्याचा प्रयत्न केला होता की मुंबई किंग असं. पण मुंबई किंग स्वतः बोलून किंवा आपण टाकून होत नाही. पब्लिकने नाव दिलं असेल ना, तर तो नाव ओरिजिनल नाव असतो. आपण देऊन स्वतः मालकाने नाव देऊन त्याला मतलब नसतो. आज मुंबई किंग काय आहे ते सर्जाने लगेच पुढच्या अड्ड्यात दाखवलंय. दादा आपला म्हणलं तर सर्जा 16 वर्ष पदार्पण केलंय का? हो. तर दादा आज 16 वर्षाचा असताना तो त्याच जोशाने त्याच जोमाने आज सुद्धा त्याचा पल आहे. आजच्या म्हणजे गुगली झाला, सोन्या झाला, यंग वयातली जी बैल आहेत त्यांच्यासोबत सुद्धा त्याच जोमाने धावून विजयाचा गुलाल घेतो. काय बोलायचं? विजयाचा गुलाल घेतो त्यांच्यासोबत म्हणजे आज मागच्या अड्ड्यात सर्जाचा पराभव झाला. तुम्हाला सांगतो 8 गाडा मालक एकत्र आले होते एका सर्जाला हरवायला. आज 16 वर्षात बैलाची दहशत आहे हे बघून भले आमचा बैल हारला होता, पण आम्ही जो नियोजन करताना बघितलं ना, तिथेच आम्ही खुश झालेलो की आज एका म्हाताऱ्याला हरवायला 8 जणांना एकत्र यावं लागतो. जर आज सर्जा जवानीत असतात तर किती मालकांना एकत्र यावं लागलं असतं. दादा मुंबईमध्ये बिनजोडचा एकमेव असा बैल असेल जो 15-16 वर्षी सुद्धा खेळतो, नाही तर बाकीचे बैल एवढा जोमाने एवढ्या जोशाने खेळत नाही, मोस्टली ते घरी राहतात. पण आपला सर्जा अजून यावं त्याच्यात काय त्याच्यासाठी असं करतात, काय त्याचा सराव असतो? सराव वगैरे काय नाही, त्याला आम्ही घेतल्यापासून जो खानापिना आहे, जो सराव आहे तोच चालू आहे. फक्त एक मालकासाठी बोलतो ना आपण की मुक्या प्राण्याला पण जाणीव असते. मालकाची जाणीव करून मालकासाठी पळतोय सर्जा आणि आम्ही आज सर्जाला देव मानतोय. आज हिंदकेसरी मने आपल्यात नाहीये, मने आणि सर्जा डिट्टो कॉपी दिसतात. आज मनेने देखील 20 वर्ष मालकाचं नाव केलं, आज मालक त्याचप्रमाणे आमचा सर्जा सुद्धा नाव करतोय. सुंदरचं नियोजन कसं झालं? सुंदरचं नियोजन म्हणजे माझा भाऊ अमोल फराड आणि त्याच्या मावशीचा मुलगा भास्कर दादा यांनी हा नियोजन करून दिलेला आहे. आज अमोलला सगळे कशाने ओळखतात हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. आज अमोलने आमच्यासाठी एवढं केलंय ना की खूप केलंय. आज त्याने हा पैरा करून दिलाय आणि इतर पोरं देखील आहेत ना, आमचा पूर्ण ग्रुप आहे. या ग्रुपला काही जण म्हणजे जे लपून बसतात ना ते नावं ठेवतात. पण या त्या पोरांना बाबांनी दिलेली इज्जत बघा, त्या पोरांची बैलावर असलेली प्रेम बघा आणि मग त्या पोरांना बोला. आणि ती पोरं आहेत की मालकापाठी फिरतात, आमचा मालक लपून नाही बसत. काही जण आहेत सर्जा जोड नको दुसरा कोणाशी शर्यत करतात. आज म्हाताऱ्याशी खेळा ना, तुम्ही जिंकलेत ना, म्हाताऱ्याशी खेळा. दादा आपले बाबा म्हणजे विष्णुशेठ बाबा हे नेहमीच सांगतात, जेव्हा आपल्या बैलाला कोणताही बैल सर्जाला हरवतो पुन्हा शर्यत लावतं आणि त्याच जोमाने त्याच जोशाने ती शर्यत जिंकून दाखवतं. असा ठाम विश्वास बाबांचा. त्या विश्वासाबद्दल काय बोला? बाबांचा एवढ्या वर्षाचा अनुभवच आहे आणि बाबांचा खेळच असा आहे की हरवजी तो शर्यत करणार. आणि बाबांचा एक खेळ असा सांगतो मी तुम्हाला, आज जर ज्या मालकाला हरवला ना, जर दुपारी शर्यत झाली संध्याकाळी परत नाव दिला ना, त्याच मालकावर परत नाव फिरवणार, असा खेळ आहे बाबांचा. आणि या खेळामुळे बाबांचं नाव जास्त प्रसिद्ध आहे की एकमेव छकडा मालक असा आहे की ज्याच्याशी हारला त्याला सोडल्याशिवाय राहत नाही. निर्धार आणि निर्भर असे बाबा, म्हणजे कोणाला न घाबरता बोलणारे बाबा. नक्कीच. आज कसा आनंद आहे या मैदानात एक मोठी शर्यत झाली? आनंद म्हणजे काल शर्यत जमतानाच आम्ही सगळे खुश झालेलो शर्यत जमली तेव्हा, कारण की सर्जा आणि सुंदर देखील आमच्याच नावावर पळणार आहे. आता सर्जा आणि सुंदर एकत्र आले आणि शर्यत जमली ना, तेव्हाच आम्ही घरीच खुश होतो की आज आपण ही शर्यत जिंकणारच, कारण की आम्हाला विश्वास आहे बैलांवर. नाही, बिलकुल धाकधूक नव्हती, कारण की सर्जा आणि सुंदर ही गाडी सरळच पळणार आहे, पुढे जाणार नाही. आणि सुंदर हा पब्लिकवर एवढा पळतोय ना की आम्हाला माहिती 4 बैलात पब्लिकवर टॉप सुंदरच आहे.
दादा आपला एमएच किंग सर्जा एवढा धावतोय, बिंजोडला नाव करतात, तरी आपण बिंजोडचाच खेळ खेळतो घाटावरती कमी का असं? घाटावरती ऍक्च्युली सर्जाला आहे ना वातावरण तिकडे सूट नव्हतं आणि घाटावरचा विषय जर झाला ना तर यावर्षी नक्कीच आम्ही घाटावर पुन्हा दिसणार. फक्त सर्जा नाही तर डिस्को आणि किशन हे 2 बैल घाटावर दिसणार. सर्जाला आम्ही यावर्षी पावसाळ्यात सुद्धा आरामच देणार, कारण की बैल आमचा खूप नाव करतोय. बैलाला थोडी आरामाची पण गरज आहे. यावर्षी तर सर्जाने गाजवला, म्हणजे अक्षरशः मोठमोठे बैलांसोबत शर्यती करून गुलाल घेतला. हा वर्ष जसा गाजवला तसा पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला बघायला भेटेल कसं? हो नक्कीच सर्जा नक्कीच भेटेल, कारण की आम्ही पावसाळ्यात बैलाला पूर्णपणे आराम देणार आहे आणि त्याची जी म्हणजे निगा राखतो ना ती तशीच निगा राखतो आम्ही. काय कमी जास्त असं काही नाही. आणि बैलाला जेवढा पावसाळ्यात आराम भेटतो तेवढा नेक्स्ट सीझन बैल तसाच जोमाने उठतो. वय वाटून नाही येत बैलाचं. आज सगळे म्हातारा बोलतात, सगळ्यांना माहिती आहे म्हातारा आहे, पण जवानांना लाजवेल असा हा बैल आहे. नक्कीच. जाता जाता लास्ट शेवटचा प्रश्न, शर्यती व्हायला पाहिजेत आणि मैत्रीपूर्ण शर्यती व्हायला पाहिजेत. हार जीत वरती भरपूर जण शब्द वापरतात, तर तुम्ही काय मेसेज द्याल या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांचा बैल ज्यांच्याकडे आहे त्यांना? काय जिंकल्यानंतर आणि हारल्यानंतर काय तुम्ही? जिंकल्यानंतर आपण समोरच्या मालकांशी पण हसत केलं हात मिळून जावं, कारण की आमची आणि भंगारपाड्याची शर्यत होते. अशी शर्यत कोणाची मला नाही वाटत कोणाची होत असेल. आमच्या शर्यती होतात, कोणीही जिंको, 2 मालक एकत्र असतात, कधी आमचा वाद नाही काय नाही. आणि आमचं कसं आहे, आम्ही सहसा कोणाला समोरून बोलत नाही, पण समोरचा आम्हाला जो बोलतोय ना त्याचं उत्तर आम्ही नक्कीच देतो. आजच्या शर्यतीमध्ये शुभेच्छा आणि असाच सर्जा एमएच किंग जो आधी धावतो आणि आताही धावतो असाच पुढे सुद्धा धावत राहील, त्याच जोमाने त्याच. हो नक्कीच.